हलक्या हाताने फेकलेला चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आजच्या दिवसाची सुरुवात जर पाहिली तर निर्धाव चेंडूने होते. काल जर सांगितल्याप्रमाणे कालच्या दिवसाचे आढावा आम्हाला संजय दादांनी सांगितलं की काल षटकार चौकारांची मात्र या मैदानावर बरसात झाली. पण आजच्या दिवसाला जर पाहायला गेलं तर मुहूर्त हा 0 धावाने मात्र इथे सुरू झालेला आहे. ऑन स्ट्रायकर फलंदाज कालच्या दिवसाला पाहिलं तर अर्धशतक देखील या खेळाडूने झलकावलेला आहे. सिद्धेश आहे आणि विलास मात्र गोलंदाजी करतो. काय सुरेख पहिलं चेंडू फेकलाय. यावेळी मात्र हलक्या हाताने शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू पकडला जाते. 30 यार्ड सर्कल मध्ये तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते आणि आकाउट खुलले जाते सांघिक तर वैयक्तिक सिद्धेश कडून. आणि समिता 11 संघाचे संघमालक आपण पाहतोय संतोषजी ठाकूर यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि गजानन भाऊजी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. काय जल्लोष आहे. मॉर्निंगच्या सत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर अनेक मान्यवर आणि क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मांदिली आपण पाहतोय. चौफेर बाजूनी मैदानाला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिले षटक चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे आणि विलास काय गोलंदाजी करतो. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक संयमरित्या स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच जय गणेश 11 संघाकडून. डावखरी हाताने फलंदाजी करेल उपेश. विस्फोटक सलामीवीर म्हणून आपण पाहतोय जय गणेश 11 संघाचे हे 2 खेळाडू. यावेळी काय प्रहार केलाय. बॅट मधून येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द लाईन. पंचांचा इशारा येतोय. एक ब्रँडेड दर्जेदार षटकार. थँक्यू. आणि काय एका बाजूने आपण पाहतोय संयमरित्या तर दुसऱ्या बाजूने आक्रमकता पाहायला मिळते. ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू त्याप्रमाणे मैदानावर या 2 खेळाडूंच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी क्वाड बिहाइंड काय घडतंय. यस बॅक ऑफ द विकेट. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय. उपेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणि यावेळेस मात्र मैदानामध्ये ऍज अ पिन चीटर आपण पाहतोय विलास मैदानावर दाखल होतोय. एका खाली जर पाहिलं गेलं तर तालुका स्तरावर हा खेळाडूने मात्र आपलं नाव गाजवलं होतं. खारपाडा संघाकडून खेळताना नेहमीच आम्ही विलासला पाहत होतो. पण आज आपण पाहतोय वनडाऊच्या स्वरूपामध्ये कॅप्टन ऑफ जय गणेश 11 संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक विस्फोटक खेळाडू आहे. पण यावेळेस कौतुक करावं लागेल. काय कमबॅक केले. पहिल्या 3ऱ्या चेंडूवर जरी का षटकार लागलो पण 4थ्या चेंडूवर मात्र एक सुरेख चेंडू फेकलाय हा गोलंदाज विलास. यावेळी शॉट ऑफ द लेग. फटका फसलाय की काय. ट्रॅव्हल होतोय काय. आणि मात्र तेथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झाड आहे पण पंचांचा इशारा येतोय की चौकार. थँक्यू. आणि एक संधी होती पण मात्र मैदानामध्ये झाड आहे त्या कारणाचं मात्र थोडंसं फंबल झाला. क्षेत्ररक्षक तेथे गोंधळला आणि मात्र तेथे हा चौकार मिळाला आहे. फायदा झाला तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला. विलास आक्रमक रूप धारण करतो. यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो शॉट ऑफ द लेंथचा वापर करण्याचा प्रयत्न पण पंचांचा इशारा येतो की
ऑफिसटीच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येत वाढ होईल, त्यासहितच टोटल मध्ये देखील वाढ होणार आहे. 12 धावा 1 गडी बाद असं समिधा 11 जय गणेश 11 संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली पण मात्र एक विस्फोटक खेळाडू देखील बाद झालाय. यावेळी क्या बात है, बॅट मधून आवाज येतो आणि स्ट्रोक जातोय स्ट्रेट ड्राइव्ह आउट ऑफ द लाईन. एक ब्रँडेड मॅक्झिमम षटकार. आणि काय दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते विलासकडून. मी म्हटलं होतं की हा विस्फोटक खेळाडू आहे. अनेक वर्ष जर आपण पाहिले गेले तर मागील काही काळ हा मैदान याने गाजवलेले आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण या पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल. 3 चेंडूंचा खेळ केलाय, 2च चेंडूंचा खेळ केलाय विलासने आणि 10 धावा पटकावल्यात. या 6 धावेने धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 18 धावा. मगाशी जर विचार केला तर झाडाला चेंडू आडला पण झाड देखील मित्रांनो तेवढंच महत्वाचं आहे. एक झाड हा आपल्याला 365 दिवसामध्ये 30 लाख रुपयाचा ऑक्सिजन देत असतोय. म्हणजेच दिवसाला 8,000 रुपयाचा ऑक्सिजन एक झाड देतोय. क्रिकेट सोबत झाड देखील यावेळेस मात्र काय कट मारलेला आहे. डीप थर्डमॅन रिजनला 2 क्षेत्ररक्षक चेंडूला फॉलो करतात पण आउटफील्ड देखील खराब. पण यावेळेस मात्र चौकार. आणि धावांचा हा वेग मात्र थांबवावा लागेल. गोलंदाज करतोय राकेश. ज्याप्रमाणे महागडं षटक फेकलं विलासने, कुठेतरी कंजूस गोलंदाजी करावी लागेल राकेशच्या गोलंदाजाला आणि 1-2 विकेट्स देखील मिळवणं खूप गरजेचं. यावेळी क्या बात है यार, काय क्रिकेटच्या परिभाषेतील देखना फटका. बॅकफुटवर जाऊन मात्र डीप पॉइंट रिजनला येतो एक दणदणीत चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. इथे मात्र राकेशने नाना जिंकून निवेदन केलं होतं विलासच्या संघाला की फलंदाजी करावी. पण काय सुरुवात केली विलासच्या संघानं. येथे आपण पाहतो जय गणेश 11 संघ आणि मैदानावर संघनायक हजर असताना काय मैदानावर फटकेबाजी चालू आहे. एका बाजूने पाहतोय सिद्धेश तर एका बाजूने विलास. ओ सुंदर क्रिकेटच्या परिभाषेतील आपण पाहतोय ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. यॉर्कर चेंडू बॅक ऑफ द हँड पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू. सन्मान खेळ्याखेरीज पर्याय नव्हता आणि सन्मान केला सिद्धेशने चेंडूला. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या वाढेल. दुसरे षटक मार्गस्थ असताना जय गणेश 11 संघाची धावसंख्या होत आहे 1 गडी बाद 27 धावा. यावेळेस पाहतो आपण फिल्डिंग अजूनपर्यंत विस्तारलेली नाही. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. यावेळेस मात्र वेगवान चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ होतं. त्यावेळी मात्र पेस विथ बाउन्स यावेळेस पाहायला मिळाला. चेंडू जाते सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. लॉंग ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण पाहतोय. त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहतोय आणि पूर्णपणे इकडे एक मोकळी जागा आहे 38 सर्कलच्या बाहेर. यावेळी बॅक ऑफ द हँड फसवतोय विलास सारखा विध्वंसक फलंदाजाला. मात्र येथे बॅक ऑफ द हँड चेंज ऑफ द फेस येथे स्लोवर गतीचा चेंडू फेकलाय. खऱ्या अर्थानं वेस्ट इंडिज संघाकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळते अशा प्रकारची गोलंदाजी. यावेळेस मात्र इथे राकेश कडून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न. वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी शॉट ऑफ द लेग मौका आहे. ओ इथे मात्र चांगला प्रयत्न होता. चेंडू हाताला देखील टच झालं होतं पण झेल सुटला जातोय आणि एक नामी संधी होती विलास सारख्या फलंदाजाला स्वस्तामध्ये बाद करण्याची. पण येथे 1 धाव तर निश्चितच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल. कशी खुदी राणी कशी डोली राणी देख तुनी बायको कशी नाची राणी कशी
आणि येथे मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकानंतर आपण पाहतोय फिल्डिंग रिस्ट्रिक्शन राहिलेले नाहीत आणि या वेळेस फिल्डिंग विस्तारलेली आपल्याला पाहायला मिळेल. 14.0% धावा जमवताना 2 षटकानंतर 28 धावा धावपडकावर डिपॉझिट केल्या गेल्या आहेत. 1 विकेटचं नुकसान आपण पाहतोय. उपेश मात्र एक षटकार खेचल्यानंतर घाई केली आणि त्यानंतर मात्र बॅक ऑफ द विकेटला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मैदानावर मात्र विलास जसा दाखल झाला त्यानंतर धावांची बरसात सुरू झाली. त्यावेळेस तिसरे षटक घेऊन येईल अमर. ऑन स्ट्राईकवर असेल विलास. यावेळी काय गुड लेगचा चेंडू फेकला गेलाय. वेगवान चेंडू फेकला गेलाय आणि विलास मात्र तेथेच उभं राहावं लागलं कारण चेंडू जातो सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. यावेळी काय सुंदर चेंडू फेकला जातोय. पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू सन्मान दिलाय पण जोपर्यंत प्रोटेक्ट केलं जाईल 1 धाव तर रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढते. 29 धावा झाल्यात. पहिले 2 षटक महागडे ठरल्यानंतर मात्र थोडीशी कंजूस गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे कारण 5 षटकामध्ये राकेशने सांगितलं होतं की 55-50 धावांपर्यंत रोखलं जाईल आणि त्या धावा पूर्ण करण्याची क्षमता देखील त्याने सांगून दिलं की आमच्याकडे त्या ताकदीची फलंदाजी आहे. पण कितपत धावा जय गणेश 11 संघ जमावतो हे आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमर. क्या बात आहे. यावेळेस मात्र फटका येतोय सिद्धेशच्या बॅटमधून आउट ऑफ द लाईन. 1 षटकार. आणि यावेळेस आपण पाहतोय काय दमदार सुरुवात पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूंनी मात्र अर्धशतक झलकावलं होतं. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते पण पंच अपील फेटायला त्यात हा व्हॅलिड चेंडू आहे. चांगला चेंडू फेकला जातोय. काय वेगवान गोलंदाजी करतोय. कमबॅक करावं लागेल कारण धावांचा मात्र इथे वर्षाव होत आहे. यावेळी काय डिक केलाय चेंडू ऍज अ MS धोनी स्टाईल. जातोय चेंडू आउट ऑफ द लाईन. पार्क षटकार. आणि या षटकारांची मात्र धावसंख्या अत्यंत वेगाने वाढतोय. 41 धावा धावफलकावर झालेत. 1 विकेटचं नुकसान सहित आपण पाहतोय. काय दमदार सुरुवात. विकेट्स मिळवाव्या लागतील. राकेशच्या या टीम्सला विकेट्स मिळवणं खूप गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज मात्र आता ताबडतोब मैदानाच्या बाहेर जाणं खूप गरजेचं आहे कारण यावेळेस मात्र मैदानावर डोकेदुखी हे 2 फलंदाज ठरत आहेत. यावेळी मात्र लोवर फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. पॉइंट रिझर्व मध्ये डीपला चेंडू जातोय. ट्रॅव्हल करतोय. 2 बाउन्स सीमापार दणदणीत चौकार. आणि येथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने धावसंख्या काय आमचे गुणलेखक रणजितजी पाटील आम्हाला सांगतायत की धावसंख्या 45 झाल्यात. एकच अजूनपर्यंत नुकसान सहन करतोय संघ. विकेट्स मिळवाव्या लागतील जर का तुम्हाला कमी धावांवर रोखायचं असेल जय गणेश 11 संघाला तर निश्चितच ह्या 2 विकेट्स मैदानाच्या बाहेर जाणं खूप गरजेचं असणार आहे. वैयक्तिक आपण पाहतोय सिद्धेश मात्र 26 धावांवर खेळतोय. 16 जानेवारी म्हणजेच आजचा दिवस 16 जानेवारी 1681 साली स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालं होतं. तोच हा दिवस आपण पाहतोय. क्रिकेटच्या माध्यमातून खारपाडा प्रीमियर लीग 2022 चं सत्र पाहायला मिळते.
पुन्हा एकदा राकेश ॲज अ स्कीपर म्हणून संघाचा निश्चितच सेकंड ओव्हर घेतोय. पण यावेळेस कौतुक करेल जय गणेश 11 संघाचा स्कीपर आणि सिद्धेशच्या फलंदाजीचं, कारण काय ताबडतोब फलंदाजी मैदानावर. यावेळी मात्र लोअर फुलटच चेंडू फेकलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. लॉंग ऑनला चेंडू पकडला जाते डीप मध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाईल, एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. 46 धावा धावबळकावर झाल्या. तिसरं षटक संपल्यानंतर आपण पाहिलं 45 धावा होत्या. आता चौथं षटक चालू आहे. येणारे अजूनपर्यंत 11 चेंडू बाकी आहे त्या इनिंग मधील आणि कितपत धावा जमावल्या जातील जय गणेश 11 संघाकडून आणि समिधा 11 काय करतो हे आपल्याला पाहायचं आहे. यावेळी मात्र वेगवान फुटवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो. डीप मध्ये चेंडू पकडला जाईल. एक धाव तिसरीचा प्रयत्न केला जातो. यावेळेस मात्र बाद होईल. फलंदाज विलासला परतावं लागेल. जर का थांबवायचा असेल तर निश्चितच राकेशला मात्र कमबॅक करावं लागेल. यावेळी त्याच वेगाने फटका दिलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. डीप मध्ये चेंडू पकडला जातोय. एकच धाव मिळेल. यावेळेस मात्र मोठे फटके मारून देत नाही राकेश हा गोलंदाज. दोन्ही फलंदाजांना मात्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1 ने वाढते. 48 धावा धावफलकावर आल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये मात्र चौकार षटकारांच्या आतषबाजी, पण चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बॅक ऑफ दी हँड. पण यावेळेस मात्र आपण पाहतोय नो डाऊट पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे की लेगिस्टच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि चेंडू मात्र सुरेख होता पण दिशा नाही. आणि याच कारणास्तव मात्र अवांतर धावसंख्येसाठी टोटल मध्ये 1 धाव ऍड होईल. 49 धावा धावपळकावर झाल्यात. अर्धशतकापासून 1 धाव वंचित असेल जय गणेश 11 संघ. यावेळी शॉर्ट ऑफ द लेन. काय फटका. प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय आउट ऑफ द लाईन. एक दर्जेदार षटकार. ग्रामीण क्रिकेटमध्ये पेन तालुका स्तरावर जर किंवा जिल्हा स्तरावर खेळायचं झाले तर आपण फक्त 11 खेळाडू घेऊन मैदानावर दाखल होतो. पण ह्या लीग यासाठी असतात की आपल्या गावामध्ये अनेक नवोदित खेळाडू असतात, गोलंदाज असतात, फलंदाज असतात आणि त्यांना एक हा प्लॅटफॉर्म असतो. आणि इथे देखील आपण पाहतोय. ओ ओ हो क्या बात है यार. दिल जीत लिया. यावेळेस मात्र येतो एक पुन्हा एकदा दमदार षटकार. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. नक्कीच ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघाचा रंग पिवळ्या रंगाच्या जर्सी, हा पिवळ्या रंगाच्या जर्सी नेहमीच आपण पाहिल्या तर आक्रमक असतात आणि या संघामध्ये देखील आपण पाहतोय आक्रमकता पाहायला मिळते. येणारा प्रत्येक फलंदाज हा षटकार खेचल्याखेरीज मात्र मैदानाच्या बाहेर जात नाही. यावेळेस मात्र स्वप्नील 2 चेंडूंचा फक्त खेळ खेळतोय आणि 12 धावा पटकावतोय. या 6 धावांची धावसंख्या वाढते. 61 धावा झाल्यात
आणि 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. यावेळेस मात्र जो धावांचा पल्ला गाठायचा होता तो मात्र धावांचा पल्ला गाठण्यामध्ये यश आलेला आहे. पण आता मात्र रोखावं लागेल, कारण ज्याप्रमाणे राकेशने 55 ते 60 धावा सांगितल्या होत्या त्या धावा झाल्यात इथे मैदानावर जय गणेश 11 संघाच्या मार्फत. इथे मात्र आता एक चांगल्या षटकाची अपेक्षा असेल राकेशला आणि यासाठीच मात्र मैदानावर चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. 5वं षटक घेऊन येईल गोलंदाज रोशन ठाकूर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की IPL ची ट्रॉफी असते. अशा IPL ची ट्रॉफी शिवाय जगातील कोणती अशी ट्रॉफी नाही की तिच्यावर असं नाव नसतो. फक्त IPL च्या ट्रॉफीवर असं नाव आहे की यत्र अवचर प्रतिभा प्राप्तोक्ती. म्हणजे येथे प्रतिभा तुम्हाला जर दाखवायची असेल संधीही आहे. हा एक मंच आहे तुमच्या अंगी असणारे कलागुण कौशल्य सादर करण्याचे आणि फक्त IPL च्या ट्रॉफीवर ही एक सेंटेन्स लिहिलेला आहे यत्र अवचर प्रतिभा प्राप्तोक्ती. आणि म्हणूनच या लीग सुरू झाल्यात. आपल्याकडे नवनवीन खेळाडू असतात आणि त्यांच्यासाठी एक संधी म्हणून या लीगची सुरुवात केली गेली होती 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग. आणि त्यांच्याच मागोमाग आपण पाहतोय प्रत्येक गावामधून यावेळी काय शॉट येतोय. ओ अप्रतिम क्रिकेटच्या परिभाषेतील डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय एक आउट ऑफ द लाईन ब्रँडेड षटकार. आणि यावेळेस आपण पाहतोय सन्माननीय धनाजी काका भगत यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं. तर मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि आमचे क्वालिफाईड पंच येथे पाहतोय आणि रायगड प्रीमियर लीगचे आयोजक देखील म्हणजेच संतोषजी साहेब चौधरी हे देखील या स्पर्धेमध्ये आपण ॲज अ पंच म्हणून पाहायला मिळतील. एक वेल क्वालिफाईड पंच आहेत. यावेळी मात्र राऊंड द विकेटने चेंडू फेकलेला आहे. वेगवान चेंडू जातो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होईल. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोर बोर्ड 67. लॉस ऑफ 2 विकेट्स इन द फॉर्म ऑफ उपेश आणि विलास. धावांचा मात्र वेग हा कुठेतरी मंदावताना आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर जवळजवळ 6 ते 7 षटकार आपल्याला पाहायला मिळत. आणि मागील काही षटकार आपण पाहिला क्रिकेटच्या परिभाषेतील देखना फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रेचर मध्ये मारलेला हा दमदार षटकार. यावेळेस कमबॅक साठी रोशन ठाकूर बॅक फुटवर जाऊन यावेळेस मात्र कलात्मक शॉट क्रिकेटच्या परिभाषेतील पुन्हा एकदा येतोय. पंचांचा इशारा काय येतोय. यस आउट ऑफ द 5 षटकार. आणि यावेळेस आपण पाहतोय या खेळाडूबद्दल जर सांगायचं झालं तर कालच्या दिवशी एक सामना खेळला होता. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावलं होतं आणि आजचा या खेळाडूचा दुसरा सामना आणि या देखील सामन्यामध्ये वैयक्तिक ते आपण पाहतोय इंडिव्हिज्युअल 40 धावा पटकावतोय. काय फॉर्म आहे या खेळाडूचं अप्रतिम. सिद्धेश ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर असेल. रोशन ठाकूर कमबॅक करावं लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी पुन्हा एकदा बॅक ऑफ दी येथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. झेल होता पण झेल सुटला जातोय आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार 4 धावांसाठी. या कोलीबाऱ्याची शान आई तुझं देऊला. आणि या चौकाराची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होत आहे रणजित 77 धावा झाल्यात.
आणि सिद्धेश आपण पाहतोय वैयक्तिक 44 धावांवर खेळतो. या षटकामधील अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. धावांची जी सुरुवात झाली ती मात्र कुठेतरी रोखता आली नाही आणि यावेळेस मात्र 77 धावा. यावेळी पॉप एग्रीज मध्ये फिरले चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्रक्षेत केलं जाईल. तिथे मात्र फंबल होतोय आणि धावचीची नामी संधी. पंचांचा इशारा येतो की सेफली सुरक्षितरित्या फलंदाज पोहोचतोय आणि यावेळेस 2 धावा देखील वाढतील. 79 धावा धावपळकावर होत आहेत. 46 धावांवर वैयक्तिक सिद्धेश खेळतोय. काय अप्रतिभा. मला वाटतं नवोदित खेळाडू आहे की निश्चितच. म्हणूनच मी म्हटलं होतं की IPLच्या ट्रॉफीवर संस्कृत भाषेमध्ये फक्त लिहिलेले असते. एकच IPLची ट्रॉफी ओरिजिनल ट्रॉफी आहे. तिच्यावर फक्त असं की यत्र अवचर प्रतिभा प्राप्तोंती. इथे नवोदित खेळाडूंसाठी ही संधी आहे आणि इथे देखील आपण लीग पाहतोय. नवोदित खेळाडू काय केली करतायत. विलास सारखा फलंदाज असताना मात्र विलासने स्वतःची विकेट्स गमावली आणि या खेळाडूला मात्र रिझर्व्ह ठेवलं होतं. सेफ ठेवलं या खेळाडूला आणि त्या खेळाडूने मात्र काय फलंदाजी केली. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक. आज देखील आपण पाहतोय 46 धावा आणि हे अर्धशतक रोखतोय का याकडे कदाचित काहींचं लक्ष असेल पण काहींच्या अपेक्षा असतील की या खेळाडूने अर्धशतक बनवावं. काय घडते काय बिघडतोय. हो यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह झेल सुटला जातोय आणि 2 धावा येथे पूर्ण केल्या जात आहेत आणि झेल देखील सुटले होते पण 2 धावा निश्चितच मिळतील आणि इनिंग क्रमांक 1 देखील समाप्त होते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जय गणेश 11 संघाची धावसंख्या होत आहे 5 षटकानंतर 81 धावा झाल्या. 2 विकेटचं नुकसान आणि वैयक्तिक जर पाहायला गेलं तर सिद्धेश 48 धावांवर क्या फलंदाजी केलेली आहे. क्या बात है. मैदानावर बॉल्स पाठवायचे आहेत. मैदानावर बॉल्स पाठवते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खेळाडूसाठी. काय अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. खारपाडा गावासाठी यामध्ये मात्र उदयोन्मुख खेळाडू पाहायला मिळतोय सिद्धेश. ती म्हणजे मैदान आणि या मैदानासाठी आपण जर पाहिलं गेलं तर सन्माननीय चंद्रकांत शेट जी यांचे वडील सन्माननीय गणेश शेट जी पेढेवाले घरत यांच्या वतीनं आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं येथे भव्य मैदान पाहायला मिळते. खैरासवाडी एरिया आहे आणि खरंच त्यांचा धन्यवाद मानावा लागेल कारण
जर आपण मैदानच प्रोव्हाइड केलं नसतं तर निश्चितच या कला, या प्रतिभा, ही गुणवत्ता इथे मैदानावर दाखवताच आली नसती. खरं तर खारपाडा गावातील या खेळाडूंना बेस खूप महत्वाचा असतो आणि तो बेस मात्र इथे आपण पाहतोय चंद्रकांत शेठजी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघ मालक संघनायक आले असतील. मी विनंती करतो सिद्धार्थ 11 संघाचा संघ मालक संघनायक आणि सीमादेवी 11 संघाचे संघनायक चला यायचंय. मी विनंती करतोय खारपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय धनाजी काका भगत यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न करून घ्यायचा आहे. दोन्ही संघनायकांना सेकंड कॉल असेल कारण या इंटरव्हल मध्ये आपण नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न करून घ्यायचा आहे. सिद्धार्थ 11 आणि सीमादेवी 11 संघाच्या दोन्ही स्किपरला विनंती असेल आपण यायचं आहे. आपली प्रतीक्षा केली जात आहे. चला विनंती असेल सीमादेवी 11 संघाचे सर्व प्लेइंग 11 स्क्वॉड जे असतील ते व्यासपीठालगत यायचे आहे. आपली प्रतीक्षा केली जात आहे. सीमादेवी 11 संघाचे प्लेइंग 11 स्क्वॉड आपण यायचं आहे. आणि इथे पाहतोय मैदानावर 82 धावांचा टार्गेट हा पूर्ण करण्यासाठी मैदानावर दाखल झालेत समिधा 11 संघाचे 2 विस्फोटक फलंदाज रोहन अँड राकेश. तर गोलंदाजी मार्कवर असेल स्वप्नील, ज्याप्रमाणे ताबडतोब फलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे विश्वास दाखवला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल स्वप्नील. थर्टी एट सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय फक्त 2 खेळाडू पाहायला मिळतात. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिजनला खऱ्या अर्थानं 1979 सालामध्ये झालेली क्रिकेटमधील घटना आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले ही संकल्पना पाहायला मिळाली आणि पंचांचा इथे अलर्ट येतोय की सामना सुरू होईल. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय वेल क्वालिफाईड पंच शिरटोन गावचे आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणजेच संतोषी चौधरी प्रमुख पंच. ओह, पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू काय वेगवान गोलंदाजी करतोय. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सन्मान खेळ्याखेरीचा पर्याय नव्हता आणि सन्मान दिला जातोय. 82 धावा पूर्ण करायच्या असतील तर निश्चितच प्रतिषटक 2 ते 3 मोठे फटके मारणे खूप गरजेचं असणार आहे. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय सिद्धार्थ 11 संघाच्या संघनायकाला आणि सीमादेवी 11 संघाच्या संघनायकाला की आपण व्यासपीठालगत यायचे. आपली प्रतीक्षा केली जात आहे. यावेळी मात्र काय वेगवान चेंडू फेकडलाय पण बॅक ऑफ द विकेटला चांगलं कव्हर देते पण एक धाव रोखू शकत नाही आणि एका धावेने पंचांचा इशारा देखील येतोय की लेगिस्टच्या खूपच बाहेर चेंडू आहे. वेगवान चेंडू होता पण दिशाहीन गोलंदाजी असल्या कारणास्तव मात्र पंचांचा इशारा येतोय की वाईड चेंडू आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपली प्रतीक्षा केली जात आहे. सिद्धार्थ 11 आणि सीमादेवी 11 संघाचे स्कीपर, कृपया एक सूचना असेल, कोणीही स्टेजवर दारू पिऊन पैसे द्यायला यायचं नाहीये. कमिटीचा निर्णय आहे, हात धरून बाहेर काढला जाईल. कोणीही दारू पिऊन स्टेजवर पैसे द्यायला यायचं नाहीये. कमिटीचा निर्णय आहे, हात धरून बाहेर काढला जाईल. आणि इथे आपण पाहतोय दोन्ही संघनायक अवेलेबल झालेत आणि खारपाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय धनाजी काका भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न देखील झालाय. तर नाणा जिंकून आणि सिद्धार्थ 11 संघाचा इथे नाणेफेकीमध्ये विजय संपन्न होतो आणि एक काय फटका येतोय. यावेळेस मात्र मैदानामध्ये जाऊया आपण. पंचांचा इशारा येतोय की यस मॅक्झिमम.
आणि मी म्हटलं होतं की प्रतिषटक 2 ते 3 फटके मोठे मारणं गरजेचं असणार, कारण 82 धावांचा पल्ला. यावेळी बॅकअप द हँड चेंडूला पारखलं देखील फलंदाजांना, पण यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंट मध्ये चेंडू हलक्या हाताने खेळलाय, पण तिथे 2 धावा रोखू शकत नाही आणि 2 धावांनी धावसंख्या वाढेल. पहिली षटक मार्गस्थ असताना धावपालखावर धावसंख्या लागली जात आहे 11 धावा. राकेश आणि रोहनची एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. धावा जरी का खूप असतील तरी पण मात्र स्वतःमध्ये धाडस असलं पाहिजे, मनामध्ये आत्मविश्वास असायला हवं की या धावा पूर्ण करू शकतोय. आणि त्या प्रकारची फलंदाजी मैदानावर करताना 2 फलंदाज. यावेळी वेगवान गोलंदाजी, पण पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय की वेगासोबत दिशा नाही. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच डिक्लेअर करतात की वाईड चेंडू आहे. प्रतिषटक 16.4 धावसंख्या जमवणं गरजेचं आहे. आणि या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा आल्या आहेत, म्हणजे ज्याप्रमाणे सरासरी हवी ती सरासरी पाहायला मिळते. पण यावेळेस काय घडतंय स्वप्नील? ओ काय शॉट आपण पाहतोय, क्रिकेटच्या परिभाषेतील देखना फटका जातो डीप पॉइंट रिझन मध्ये, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी. आणि 16 धावा धावफलकावर स्वप्नील आल्या आहेत. ज्याप्रमाणे धावांची गरज होती, प्रतिषटक 16.4 धावसंख्या जमावणं गरजेचं आहे जर का 82 धावा पूर्ण करायच्या असतील तर. आणि त्या सरासरीने मात्र वाटचाल करताना 2 खेळाडू आपण पाहतो. रोहनने काय फलंदाजी केली, तातडीने फलंदाजी करताना आता मात्र वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. आणि त्याची सोबत देतो राकेश. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी काय सुंदर प्रहार केला, गॅप मध्ये केलेला चेंडू जाईल निश्चितच डाऊन दी ग्राउंड, सीमापार 4 धावांसाठी. आणि काय सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जर तुम्हाला कोणी नक्कीच विनंती असेल दोन्ही संघाच्या स्किपरला की आपल्यासाठी 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि त्या 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटकं संपवायचे असे नियम आहे. आणि क्रिकेटमध्ये रूल्स अँड रेग्युलेशनचं डिसिप्लिन हे पालन करणं गरजेचं आहे. विनंती असेल की आपण मॅच मध्ये स्पीडअप घ्यायचा आहे. मागील इनिंगमध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा, पण मात्र उत्तराला प्रत्युत्तर कसं द्यावं याचं मात्र प्रात्यक्षिक आपल्या मैदानावर पाहायला मिळते. या षटकामध्ये मात्र येतात 20 धावा. आणि गोलंदाजी मार्कवर असेल नौका गोलंदाज सूरज. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. आणि यावेळेस मात्र पंच सांगतायत की यस इट इज अ वाईड डिलिव्हरी अँड दॅट्स वाय डेफिनेटली स्कोर विल बी इनक्रीज विथ द हेल्प ऑफ सिंगल रन. स्कोर शोज ऑन द स्कोर बोर्ड 21 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आणि ऑन स्ट्राईकवर आहे राकेश. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बँगलोर सिटी मधून कालच्या दिवशी रवाना झाला आणि खारपाडा नगरीमध्ये येथे दाखल झाला. यावेळेस मात्र फटका येतोय आणि पंचाचा इशारा येईल. नो डाऊट डाऊन द ग्राउंड सीमापार 4 धावांसाठी. काय खेळाडू आहे. बँगलोर वरून क्रिकेट मधील प्रेम पहा. राकेश बँगलोर वरून कालच्या दिवशी इथे रवाना झाला आणि आज आपण पाहतोय खारपाडा प्रीमियर
लीग मध्ये खेळतो यावेळी मात्र ते मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता पण 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावने धावसंख्या वाढते. 27 धावा धावबळकावर झाल्यात. आमचे गुणलेखक आपण पाहतोय रणजितजी पाटील आम्हाला सहकार्य करत आहेत. चांगले अपडेट प्रत्येक चेंडूवर देत आहेत. खऱ्या अर्थानं समालोचकाचा पाठीचा काना हा गुणलेखक असतो आणि इथे गुणलेखकाची भूमिका बजावताना आपण पाहतोय रणजितजी पाटील. आणि पुन्हा एकदा पंच सांगतायत की याचा वाईट चेंडू आहे. वेग आहे पण मात्र दिशा नाही आणि या वाईडने धावसंख्या 1 ने वाढेल. 28 धावा झाल्यात. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच पंचांना देखील विनंती असेल की दोन्ही स्कीपरला अलर्ट करायचा आहे की मॅच मध्ये स्पीडअप घ्यायचा आहे. शॉर्ट ऑफ द लेग त्यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू सरला शरीरावर आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. दोन्ही स्कीपरला विनंती असेल आणि पुढच्या देखील सामन्यांसाठी प्रत्येक संघनायकाला विनंती असेल की आपण आपली जबाबदारी आहे ॲज अ स्कीपर म्हणून आपण 5 षटकांची इनिंग 25 मिनिटांमध्ये संपवायची असं आयोजकांचं म्हणणं आहे. तर निश्चितच आयोजकांना देखील आपण सहकार्य करायचं आहे. यावेळेस कमबॅक करताना गोलंदाज सूरज आणि असं नो डाऊट पुन्हा एकदा पंच सांगतायत की गोलंदाजाकडे वेग आहे रणजित पण दिशा नाही गोलंदाजाकडे कदाचित. कारण आपण पाहतो या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 वाईड चेंडू फेकले गेले आहेत. पाकिस्तान संघाचा गोलंदाज मोहम्मद सामी याने एका षटकामध्ये 17 चेंडू फेकले होते मित्रांनो. त्यामध्ये 7 वाईड आणि 4 नो. तर तशा प्रकारचं गोलंदाजी नको आहे. आपण आपल्यासाठी ही स्पर्धा आहे. आपण कमबॅक करायला पाहिजे. 90 आपण खेळाडू आहेत. आपली जर निवड तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व्हायची असेल तर निश्चितच गोलंदाजीमध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्रकारची प्रतिभा गोलंदाजाकडे आहे. काय वेग आहे पण मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. लोवर फुल टच चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द लाईन. एक दर्जेदार मॅक्झिमम षटकार. आणि यावेळेस पाहतोय आपण दुसरं षटक मार्गस्थ असताना काय धाव संख्या वाढत आहे. 35 धावा धावफलकावर झाल्यात. दुसरं षटक चालू असताना 35 धावा. यावेळेस मात्र मॅच इक्वल आहे. कोणताही संघ हा वरचढ करू शकतोय कारण ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहतोय मैदानावर रोहन आणि राकेश कडून अजूनपर्यंत एकही विकेट नाही आणि 35 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ द लेग. ओ क्या बात है. दिल जीत लिया. काय फटका येतोय आउट ऑफ द लाईन. मॅक्झिमम षटकार. थँक्यू. आणि 41 धावा येथे मैदानावर पूर्ण झाल्यात. अर्धा पल्ला गाठलाय. Once again, this time, no doubt, a longest, huge षटकार. थँक्यू. आणि काय जल्लोष पाहायला मिळतोय. राकेश धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावर आल्या आहेत. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता असेल. काय बहारदार खेळली गेली आतषबाजी आपण पाहतोय. अफलातून फटके एक वेगवेगळ्या पद्धतीने चौफेर बाजूने फटकेबाजी या खेळाडूंनी केले आणि मागील आलेला षटकार काय पाहिला आपण व्यासपीठालगत. खारपाडा ग्रामपंचायत लेवलमध्ये गावकपचं आयोजन
दिनांक 26 जानेवारी रोजी महेंद्र घरत आणि प्रवीण घरत यांच्या सौजन्याने 26 जानेवारी रोजी भव्य गाव कपाचे आयोजन केले आहे। तरी सर्व ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा यांनी खारपाडा हद्दीतील खेळाडूंनी याची नोंद घ्यावी। आणि हा षटक खूप महत्वाचा असेल, निर्णायक षटक असेल। 18 चेंडू 35 धावा रिकबाळ असतील विजयासाठी, या 35 धावा रोखाव्या लागतील। ज्याप्रमाणे तातडीने फलंदाजी केली पहिल्या 2 षटकांमध्ये रोखावं लागेल गोलंदाज स्वप्नील याला, ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर कमबॅक करणे खूप गरजेचं असेल। यावेळी शॉट ऑफ द लेग चेंडू फेकला होता, पुल करण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही, पुश केलं चेंडूला, 1 धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या पुढे सरसावेल। 48 धावा धावपटकावर झाल्यात। 82 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय समिधा 11 संघाची धावसंख्या होत आहे 48 धावा। काय सलामीवर जोड्या आपण पाहतोय, चांगली भागीदारी। ज्या वेगाने चेंडू फेकला त्या वेगाने मात्र भिरकावून दिला, चेंडू जातोय, क्या बात आहे। 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पंचांचा इशारा येतोय, नो डाऊट, डाऊन द ग्राउंड, चौकार। आणि ज्याप्रमाणे स्वप्नीलने 2 चेंडू 2 षटकार राकेशच्या गोलंदाजीवर लगावले होते, तेथे जे ते आपल्याला पाहायला मिळते, राकेश देखील आक्रमण करतोय स्वप्नीलच्या गोलंदाजीवर। बॅक ऑफ द हँड चेंडू फेकला होता, आपल्या गोलंदाजाला ओळखलं, फारकलं आणि मात्र फलंदाजांना जे करायचं होतं तेच केलं। काय आपण पाहतो, डीप पॉइंट रिझर्व्हर षटकार खेचलाय। यावेळेस मात्र 6 धावाने धावसंख्या वाढते, 58 धावा झाल्यात। यावेळी शॉट ऑफ द लेग, बॅक ऑफ द विकेटला मात्र 2 क्षेत्ररक्षकांना देखील चकवून चेंडू जातोय, पंचांचा इशारा काय येतोय आणि पंच सांगतायत की यस, डाऊन द ग्राउंड, सीमा पार, नंदनी, चौकार। आणि 62 धावा इथे डिपॉझिट केल्या गेल्यात सांघिक। आपण पाहतोय ज्याप्रमाणे सुरुवात विकेट्स मिळवणं खूप गरजेचं असणार आहे, म्हणजेच विलासच्या संघाला स्वप्नीलला कमबॅक करावं लागेल, ही जोडी फोडणं खूप गरजेचं आहे। यावेळी मौका आहे की नाही, यस, ऍज अ MS धोनी स्टाईल आहे, चेंडू येतोय आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑफ चढ करून षटकार। आणि इथे आपण पाहतोय वैयक्तिक 45 धावांवर खेळाडू राकेश खेळतोय। काय सुरुवात केलेली आहे, प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं हेच माझं ध्येय आहे आणि त्या ध्येयाची
आपण पाहतोय वाटचाल करताना त्याचं ध्येय खऱ्या अर्थानं 82 धावा असावं, पण वैयक्तिक 45 धावांवर राकेश खेळतोय. यावेळी पुन्हा एकदा स्वप्नील 41 धावांवर राकेश खेळतोय. यावेळी फाईन लेग रिजन मध्ये चेंडू पुन्हा एकदा बिरकावून दिला. शॉट ऑफ द लेगचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, पण पंच सांगतायत की पुन्हा एकदा चेंडू होतोय सीमा पार. 4 धावांचा. आणि 72 धावा धावफलकावर आल्या आहेत. 82 धावांची आवश्यकता असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 72 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आणि राकेश वैयक्तिक खेळतोय 45 धावांवर. नक्कीच 3 षटकांमध्ये 72 धावा या स्पर्धेमध्ये कदाचित पहिला असा खेळ असेल, पहिला मॅच असेल की 3 षटकांमध्ये 72 धावा. 82 धावा पाहताना मात्र कुठेतरी धावांचा डोंगर वाटत होतं, पण हा डोंगर आता वाटत नाही. आणि एक ही विकेट देखील नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं. काय सुरुवात, कारण ज्याप्रमाणे जबाबदारी घेतली आणि ते पेलवण्याची क्षमता राकेश आणि रोहनकडे होती आणि त्यांना माहिती आहे की आपण विकेट गेलो तर कदाचित कुठेतरी संघ बॅकफुटवर जाऊ शकतो. मात्र स्वतःची विकेट्स राखून हे 2 खेळाडू मात्र मैदानावर झुंजतायत. येणारे 12 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. अजूनपर्यंत सामना कुठेही झुकलेला नाही मित्रांनो. एखाद्या षटक हा चांगला पडणं खूप गरजेचं आहे. यावेळी 1 हँडेड क्षेत्ररक्षक तिथे तैनात, पण मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. झेल सुटला जातोय आणि चेंडू सरळ जातोय. पंचाचा इशारा येतोय की 4 धावा. आपण पाहतोय संतोषजी ठाकूर यांच्याकडून राकेश साठी मात्र जर का अर्धशतक झलकावलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या 4 धावांनी धावसंख्या वाढती. 76 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस मात्र पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. येणारे 10 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असेल, 6 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 6 धावा. ऑन स्ट्राइक वर असेल रोहन. शॉट ऑफ द लेग. यावेळेस मात्र फटका जातोय की काय. 1 बाउन्स सीमा पार. दणदणीत चौकार. राकेश खेळतोय आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 80 धावा इथे पूर्ण केल्यात. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. क्वाड बिहाइंडची अपील केली जाते तिथे बॅक ऑफ द विकेटला यष्टीरक्षकाकडून. आणि पंच सांगतात की फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक 25 धावांवर एक चांगली सोबत दिली ती म्हणजे राकेशला. रोहनने 25 धावा पटकावल्या आपल्या संघासाठी आणि 1 चेंडू बाकी आहे या षटकामधील.
7 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. ऑन स्ट्राईकवर फलंदाज असेल नौका अमर. राकेश वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय. कदाचित विजयाच्या उंबरठ्यावर संघ असताना वैयक्तिक 45 धावांवर यावेळेस मात्र पुन्हा एकदा कॉप बिहाइंडची अपील केली जातोय पंचांकडून. पण षटक क्रमांक 4 देखील संपला जातो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली जात आहे 80 धावा. येणारे 6 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. आणि इथे रेफरी नसणार आहे. दोन्ही पंचांचा नियम हा अंतिम असेल. 2 पंच जे काही दोघांमधील निर्णय असेल डिस्कस करून तोच फायनल निर्णय असेल. बॅटकट इथं नाही दिसणार ना. इथं माईक नाही तिथं काय स्टम्पला माईक आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच 45 धावांवर वैयक्तिक राकेश खेळतोय आणि गोलंदाजी मार्कवर असेल किशोर. आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील या खेळाडूसाठी आहे संतोषी ठाकूर यांच्याकडून. जर का हा खेळाडू अर्धशतक झळकावतोय तर निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी आलेलं आहे. पण विजय देखील खूप महत्वाचा आहे. 2 धावांची आवश्यकता असेल कारण 82 धावा या कमी धावा नव्हत्या आणि या धावांचा डोंगर मात्र एका मोठेभर मातीसारखा समजून 2 खेळाडूंनी पूर्ण करण्याचा प्रयत्न. मोठी जोरदार अपील केली जाते. पायचेची पण पंच अपील फेटाळतात. येणारे 5 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. काय सुरेख कामगिरी केली फलंदाजी करताना. मात्र एका हाती सामना आणण्याचा प्रयत्न पण अजूनपर्यंत सामना मित्रांनो यावेळेस लेग एसटीच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय. नो डाऊट पंचांचा इशारा येईल की वाईड चेंडू आहे. 81 धावा धावफलकावर झाल्या. स्कोर इक्वल झालेला आहे. अजूनपर्यंत एका धावेची आवश्यकता असेल. 82 धावा पूर्ण कराव्या लागतील. पंचेचाळीस धावांवर असताना मात्र या खेळाडूला शॉर्ट ऑफ दी लेंथ प्रतीक्षा केली जात होते या अर्धशतकाची आणि निश्चितच हा अर्धशतक झलकावला जातो. आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक येतोय बॅटमधून राकेशच्या. खुश खबर खुश खबर खुश खबर. गावकपचं आयोजन केलेलं आहे 2022 26 जानेवारी रोजी महेंद्र घरत व प्रवीण घरत यांच्या सौजन्याने गाव